तर बघा आपण अशा पद्धतीने आज हायनेकला मेजरमेंट घेणार आहोत. तर पहिलं तर आपण उंची घेतोय 13, 34 छाती, 28 कंबर, 15.5 इंच राऊंड मुंडा आणि 7 इंच हा आपला पुढचा गळा आहे. किती येईल? 8.5. यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं म्हणजे किती होईल? 9.5. मग आपण पहिलं माप इथे 9.5 इंचाचं टाकलं, नंतर 1.5 इंच शिलाई घेतली. आता हे माप किती टाकलेलं तुम्ही? 7.5. तर याच्यापेक्षा इथे सुद्धा अर्धा इंच तुम्हाला कमी घ्यायचे आणि ही रेषा इथून इथे अशी. आता ही रेषा झाली आपल्याला. आता इथे आपल्याला काय टाकायचं? कमरेचं माप टाकायचं. आता कंबर किती आहे समजा, तर कंबर आहे आपली 28 इंचाची. मग 28चा चौथा भाग किती येईल? 7. यामध्ये 1 इंच ऍड करायचा, 8. नंतर आपल्याला 1.5 इंच इथे शिलाई मागे घ्यायची. इथून हे माप घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पैकी घेऊन इथे आपल्याला अशी क्रॉसमध्ये शिलाई, म्हणजे आपल्याला काय करायची? मार्किंग करायची. ठीक आहे, लक्ष झालं सगळ्यांच्या? इथे काही कन्फ्युजन आहे कोणाचं? लक्षात आलं का सगळ्यांचं? कोणा बोला ना. आपण ते चेस्ट 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं ना. हा, चेस्ट मध्ये हे बघा, आता इथे 8.5 आहे, तर आपण इथे 1 इंच ऍड केला म्हणजे 9.5 घेतलं, नंतर 1.5 घेतलं. 9, 9.5 ची वर फिटिंग आहे, 9.5. पण हे माप जर ब्लाऊजवरच्या मापावर असतं, ब्लाऊजवरती जर माप असतं तर जेवढी घडी येईल तेवढीच टाकायची तुम्हाला, नंतर फिटिंग घ्यायचं आहे. समजलं का? बोला ना. किती उंची घेतली? हे बघा, हे शोल्डर आहे 7.5, तर इथे 7 इंच घेतला आपण, अर्धा इंच कमी. आणि इथे पण सेम एवढंच, 7. म्हणजे थोडं असं आतमध्ये क्रॉस मध्ये येईल, म्हणजे जेणेकरून इथे तुमची फिटिंग छान बनेल. ठीक आहे, फिटिंग छान बनेल, त्यामुळे तुम्हाला इकडे अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला हा सेप द्यायचा आहे. आता तुम्ही हे सेप पट्टीच्या मदतीने सुद्धा करू शकता मार्किंग. ही सेप पट्टी आहे, याच्या मदतीने सुद्धा तुम्ही ही मार्किंग करू शकता, याच्या मदतीने सुद्धा करू शकता, किंवा तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकता. आता राऊंड मुंडा किती आपला? तर बघा, राऊंड मुंडा आपला 15.5 इंचाचा. किती? 15.5. मग आता हा 15.5 तुमचा राऊंड मुंडा इथे आलाच पाहिजे काही करून. ह्या किती भरतोय? 9. 15.5 आपल्याला किती लागेल? तर हे लागेल आपल्याला 7.25. आणि इथून आपण जे आहे अर्धा इंच शिलाई घेणार, म्हणजे बाकीचा जो आहे तो आपला इथे खांदा उतार आहे. अर्धा ते पाऊण इंच तुम्हाला खांदा उतार टाकायचा आहे. किती टाकायचा आहे? अर्धा ते पाऊण. नसेल येत राऊंड मुंडा, तुम्ही खाली याला वाढू शकता. लक्षात घ्या, अगोदर वाटलंच तिथे अर्धा ते पाऊण इंच खांदा उतार द्या आणि इथून याला मोजा. इथे अर्धा इंच सोडून द्या आणि तुम्ही तुमचा राऊंड मुंडा 7.25 येतो का हे चेक करा. ठीक आहे, तर हा 7.25 इंच येतोय, म्हणजे हे माप बरोबर बनतंय. आता तुम्हाला इथे किती घ्यायचंय? तर बघा, इथे घ्यायचंय तुम्हाला 12वा भाग. किती घ्यायचंय? 12वा भाग. मग 34चा 12वा भाग 2.25. इथे 2.25 इंच घेतले आपण. 2.25 इंच घेतल्यानंतर इथून आपल्याला हा खांदा उतार अशा पद्धतीने द्यायचा दिलाय. आता यानंतर तुम्हाला काय करायचे? इथे जे आहे तर अर्धा इंच तुम्हाला इथे वरती उचलायचं आणि हे व्यवस्थित पैकी अशा पद्धतीने हा सेट द्यायचा. बोला ना. सर, आपण तो खांदा उतार देतो, माझं ते चुकतंय म्हणून मला कटिंगच करता येत नाही. बरोबर. मला पाठवते तो ड्राफ्ट. बरं, बोला ना. शोल्डर उतार देतो, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई माया पकडलेली असते की नसते ते मला कळतच नाही. हे बघा, आता इथून तुम्ही अर्धा इंच सोडले, इथून खाली काय केलं तुम्ही? खांदा उतार दिला. याच्यानंतर तुम्हाला अर्धा इंच खांदा उतारानंतर तुम्हाला शिलाई मार्जिन सोडावं लागेल. हा, तर तुम्ही त्यावेळेस जे आहे तर तुम्ही डायरेक्ट इथून घेता. त्यावेळेस डायरेक्ट तुम्ही इथून घेसाल, कारण की 1 इंच वर सुटलेलं आहे ना. अर्धा इंच मागची शिलाई, अर्धा इंच पुढची शिलाई. मेन उंची जी आपण
इंच आहे किंवा 12 इंचची काय आहे तर तिथून वरती 1 इंच चढायचं. बरोबर. आता इथून नाही चढवायचं. हा तुम्हाला जो तुम्ही खांदा उतार देता तिथून वरती 1 इंच चढवायचं. ते तिथल्या तिथेच मॅच होईल जर खांदा हो, होऊ द्या ना, होऊ द्या ना, काय अडचण नाही ना. पण इकडे तर वरती येईल ना. आता आपण काय केलं, हा ह्या बाजूला तो वरती येईल ना. इकडे येऊ द्या ना, याच्यामध्ये जरी येत असेल तर काय अडचण नाही. हे समजा इथे जरी आलं, ठीक आहे, इथे आलं तर काय हरकत नाही. हा, हे सारखं दिसतंय ना तुम्हाला. हा 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 आणि आपण त्याला काय केलं होतं, इथे असं दिला आणि आपण राऊंड दिला होता असं. बरोबर आहे. आता याला काय आहे, याला हे नाहीये, ठीक आहे. याला तुम्हाला इथून 1.5 इंच खांदा उतार द्यायचा आणि स्ट्रेट लाईन द्यायची, ठीक आहे. म्हणजे जी आपली जे आहे हे जे तुमचं माप आहे, हे हा, हे उंचीचं माप आहे. याच्या खाली अर्धा ते 1.5 इंच तुम्ही सेप दिला. समजा मी आता इथे 1.5 इंच दिला. याच्यानंतर तुम्हाला इथे शोल्डर जॉईंट साठी अर्धा इंच लागेल. हे बघा, तुम्ही खांदा उतार दिला ना, ह्या खांदा उतार नंतर तुम्हाला अर्धा इंच सोडावं लागेल आणि नंतर मग राऊंड मुंडा मोजावं लागेल इथून खाली. नाही नाही नाही, ह्यालाच करायचं फक्त. आणि दुसरा बंद गळ्याचा जो आहे तर त्याला आपण 1 इंच उचललेलं इथे. कटोरीचा जो केला आपण बंद गळा, त्याला आपण इथे उचललं, बरोबर आहे. त्याला करायची गरज नाही. पण तुम्ही बोटनेक जर केला तर बोटनेकला मात्र तुम्हाला इथून अर्धा इंच खाली घेऊनच मोजावं लागेल. त्याला आपण 1 इंच उचललेलं नाही वरती. ज्याला तुम्ही 1 इंच उचलसाल इथे, त्याला तुम्हाला इथे शिलाई मार्जिन सोडायची नाही. हा, फक्त कॉलरला गरज नाही, बाकी सगळ्या ब्लाउजला लागेल, ठीक आहे. इथून घेऊन तुम्हाला हा राऊंड अशा पद्धतीने द्यायचा, ठीक आहे. हे तुमचं 7.5 इंच इथे राऊंड येतोय, म्हणजे माप बरोबर झालं, ठीक आहे. आता याला घ्यायचंय आणि इथून आपल्याला जे आहे तर याला कापून घ्यायचं. काय करायचं आपल्याला, याला कापून घ्यायचंय. मग आता आपण याला घेऊया आणि इथून याला कापून घेऊ. लक्षात आलं का? बॅक साईड फक्त इथे अर्धा इंच वर गेलंय. सर, बोला ना. ते गळ्याचीतलं पण ते सांगा ना काय. हे का, हा हा ते हे अर्धा इंच वरती घ्यायचं, फक्त अर्धा इंच. इथून जी उंची आहे ना, त्या उंचीच्या वर अर्धा इंच घ्यायचं आणि हे मिळवायचं गळ्याच्या 12वा भाग कशी. मध्ये काय मिळवलं का नाही. नाही नाही, काहीच नाही मिळवायचं, आहे तेवढंच घ्यायचंय तुम्हाला. फक्त आता इंच वरती उचलाय. फक्त अर्धा इंच वरती उचलायचे, बाकी काहीच करायचं नाहीये. ठीक आहे, समजलं? काही डाऊट आहे याच्यामध्ये आता तुम्हाला? याच्यामध्ये काही डाऊट आहे तुम्हाला आता? आता बघा, तुम्ही आता हे कापून टाकलं, हे कापून टाकलं, बरोबर आहे. हे कापून टाकल्यानंतर तुम्हाला इथे शिलाई लागणार की नाही? शोल्डर जॉईन करायला इथे शिलाई लागेल की नाही तुम्हाला? बस इथे घ्यावं लागेल ना, मग घ्यावं लागेल. इथे तुम्हाला शिलाई मार्जिन घ्यावं लागेल. कोणतं? हा, नाही नाही, याचा थोडा प्रकार वेगळा आहे. पहिले बॅक साईड अशा पद्धतीने निघेल, ठीक आहे. नंतर फ्रंट ज्यावेळेस निघेल त्यावेळेस मग हे कसं जॉईन होईल ते त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. समजतंय का मला काय सांगायचं? बॅक साईड आहे. हा, ही बॅक साईड आहे, हा फ्रंट नाहीये, ठीक आहे. आता याच्यामध्ये कुठला ब्लाऊज बनवू मी? तुम्ही सांगा, तो ब्लाऊज बनवतो. प्रिन्सेस कट, ठीक आहे, ओके, चालेल. प्रिन्सेस कट करूया आपण. विदाउट वेज वाला, योग पट्टी वाला का विदाउट योग पट्टी वाला, काय म्हणलाय? विदाउट योग पट्टी वाला फोटक्स ब्लाउज. आता काय शिकू दोन्ही पैकी?
ठीक आहे, दोन्ही शिकवतो. हा, दोन्ही शिकवतो. हे बघा, आता सगळ्यात पहिलं तुम्हाला इथे काय करायचं आहे, आपण पहिलं प्रिन्सेस कट समजून घेऊ, नंतर आपण 4 टच समजून घेऊ. ठीक आहे. इथे आपण याला ठेवला. ते का नाहीच आहे मनीषा, पेपर नाहीच आहे, थोडा लागतोय. तिथे काय तो बघ, तो काय पेपर आहे तो व्हाईट व्हाईट, घे बरं. कपडा आहे तो, हा कॅनव्हास पेपर पाहिजे, तरच नाही राहिला. काम झालं. पण हाय आहे, राहू दे. ठीक आहे. सर, बोला ना. प्रिन्सेस मध्ये जर आपल्याला योग काढायचं तर कसं काढायचं मग? हा, प्रिन्सेस मध्ये जर आपल्याला योग काढायचं असेल काढू शकता ना, काढू शकता. 2 इंचाचा योग काढावा लागेल तुम्हाला. ते मग आपल्याला कमी करावे लागेल का मग? नाही, डॉट 1 ची तीच राहील, इथे फक्त टच कमी येईल थोडासा. ते दाखवू का? ठीक आहे, पहिलं आपण याला मार्किंग करू. आता लक्ष द्या, याच्यामध्ये जे तुम्ही अर्धा इंच वाढून घेतलंय बघा, हा, मी त्याला फोल्ड करतोय असं, दिसतंय का? हा, हे घ्यायचं नाहीये फ्रंटला, इथून असं सरळ घ्यायचं. ठीक आहे, इथून सरळ घेऊ, याला तुम्हाला व्यवस्थित पैकी असा खांदा उतार द्यायचा. काय करायचं आहे, खांदा उतार द्यायचा दिला. त्यानंतर आपल्याला इथून जे आहे तर व्यवस्थित पैकी मार्किंग करायचे पूर्ण, आणि पुढचा भाग इथून असा आपण सरळ घेतो. बर, इथे काही कोणाचा डाऊट आहे? इथे काय करायचं, कोणाचं काही डाऊट आहे का? नाही, काढू याला बाजूला मग. ठीक आहे, मी आता याला बाजूला घेतो. आता बघा, याच्यामध्ये थोडस लक्ष देणं गरजेचं आहे. आता इथून जे तुम्ही जे 12वा भाग घेत होता ना, तो आता 12वा भाग नाही घ्यायचा तुम्हाला, इथे 1.5 इंच घ्यायचं. किती घ्यायचंय? 1.5. आणि ह्या 1.5 पासून तुमचा समोरचा गळा जो असेल तो घ्यायचा आहे तुम्हाला. म्हणजे मी समजा 7 इंचाचा गळा घेतलाय, किती? 7. आता जिथे 7 घेतलंय तिथे तुम्हाला 3 इंचावर मार्किंग करायची. किती इंचावर करसाल? कमीत कमी 2.5 इंचावर तरी करावं लागेल. आता ही लाईन अशी क्रॉसमध्ये सरळ वरपर्यंत द्यायची. इथून इथे अशी सरळ द्यायची. कुणाला काही प्रॉब्लेम आहे इथे? हे 1.5 घेतलं आणि इथं 3 घेतलं, अशी अशी लाईन मिळाली. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? कोणाला काय नाही समजलं असं काय? बोला. प्रत्येक मापाला फार 28 छातीपासून ते 34, 38, 40, 42 छाती असेल अशांना सुद्धा तुम्ही एवढंच घेणार. पाव इंच म्हणजे कोणती? खालती जिथे आपण गळ्याच्या हे टाकतो तिथून आत 5 इंच जातो ना आतल्या मार्जिनला, आणि मग ती खालपर्यंत घेतो. नाही, अशी काही गरज नाही. इथे आपले नाही, आता हे इथे आपण असं हे वाली लाईन म्हणते का, ही घ्यायची ना आपल्याला अशी गळ्यापासून घ्यायची डायरेक्ट. गळ्यापासून इथून आपण इकडे घेणार. आता गळा इथे तुम्हाला हवा असेल तो घेऊ शकता. तुम्ही पंचकोनी घेऊ शकता. ठीक आहे, तुम्ही हा गोल घेऊ शकता. ठीक आहे, जो आकार घेसाल तो याच्यामध्ये येणार आहे. काय होणार आहे? जो आकार घेसाल तो याच्यामध्ये येणार आहे. आता आपल्याला याच्या पुढे, आता हे 1.5 घेतलंय तुम्ही, बरोबर आहे?
तर ह्या 1.5 पेक्षा पुढच्या याच्यात पाव इंच वाढून घ्यायचंय. किती घ्यायचंय? पाव इंच वाढून. समजा हे 1.5 घेतलं तर याच्या पुढे आणखीन 1.5 घेऊन पाव इंच वाढवायचं. ठीक आहे. आणि ही 1.25 ही पण रेषा अशी, ही पण रेषा इथून इथे अशी क्रॉसमध्ये द्यायची. बरं, आता ह्या रेषेमध्ये काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हा, एवढं मात्र ही सारखी अशी आली बघा, ही इकडे गेली तर ही पण इकडेच गेली. ओके. आता काय करायचंय? आता हे म्हणजे आपलं शोल्डर आलंय बघा, हे असं गोलमध्ये. वरती किती इंचाची रेषा नाही घ्यायची? मी आता सध्या अंदाजे घेतलीये. आता मी मापाने त्याला तयार करणार. मी आता सध्याचे अंदाजे लांब लांब घेतले. आता मापाने तयार करतो. हा म्हणजे तुमचा शोल्डर आहे, पण हा असा जाणार इकडे, पुढे जाणार इकडे. मग आता हे शोल्डर आपलं आहे किती टोटल? तर बघा, हे टोटल जर बघितलं ते 7.5 इंच. किती आहे? 7.5. मग हे 7.5 असं आलं पाहिजे. असं 7.5 आलं पाहिजे. म्हणजे हे 7.5 मार्किंग केली आणि अर्धा इंच परत मी पुढे शिलाई माया वाढून घेतली. म्हणजे हे इथे बसणार आहे असं, अशा पद्धतीने. लक्षात आलं? याला समजा असं घेणार आणि हे असं लागत 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 हे असं इथपर्यंत येणार. बोला, कोणाला काही विचारायचं इथे? परत एकदा सांगतो. हा आपला हं, इथे तिथे आहे, त्याच्या आधी घेतलेलं 1.5 इंच, हे 1.25 इंच. बरोबर. आणि खाली 3 इंच घेतलं, बरोबर. यस. आता तुम्ही बोलले 42 पर्यंत 1.5 आणि 3 पाव इंच वाढू शकता. पाव इंच वाढू शकता. याच्या 1.5च्या जागेवर 1.25 करू शकता, पण हे 1.25च ठेव साली पुढचं. म्हणजे सपोज 44च्या वरती हा, 1.25 ठेवा. 1.25 ठेवा, त्याच्या पुढे काही गरज नाहीये. आणि दीड ठेवलं, हो 1.5 ठेवला तरी पण चालतोय. ओके ओके. ठीक आहे. हा, आता हे म्हणजे आपलं टोटल राऊंड शोल्डर आहे. याला इथे घ्यायचंय व्यवस्थित पैकी. इथे घेऊन आपल्याला याला अशा पद्धतीने फिरून बघायचं. इथपर्यंत येते शोल्डर. ठीक आहे. आता ही लाईन जी आहे तर आपण अशा पद्धतीने देणार. ही म्हणजे आपली शिलाई माय एकमेकांना जॉईन होणार. ठीक आहे. हे झालं. समजलं का एवढं? समजलं का? तर कळलं आहे. हा. जेव्हा ठीक आहे, चालेल. बनवून बघा, काही अडचण नाहीये. आता आपण हे माप घेतलंय तर आपल्याला इथून इथे आपण काय घेतलंय, हा शोल्डरचा माप आपल्याला आला पाहिजे. आता काही करून आपल्याला हे एवढं याला आणायचंच आहे, काही करून असं. ठीक आहे. एवढी साईज आपल्याला ही आणायचीच आहे. ठीक आहे. कसंही पकडा, समजा शोल्डरला शोल्डर हा असा आपला मिळालाच पाहिजे. इथे एवढं वरचा अर्धा इंच शिलाई आहे, याला घ्यायचंय आणि याला पण आपण इथून अशा पद्धतीने कट करणार आहे, इथून असं. ठीक आहे. परंतु आता याच्यामध्ये आपल्याला समजा प्रिन्सेस कट टाकायचा. मग प्रिन्सेस कट कसं टाकणार? तर सगळ्यात अगोदर इथून इथे डॉट उंची घ्यायची. आता समजा 10.5 इंच मी डॉट उंची घेतली, अर्धा इंच वाढून घेतलं ना. ठीक आहे. आणि इथे एक लाईन दिली अशा पद्धतीची. आता इथे काय टाकायचं तुम्हाला? तर इथला 12वा भागात केक इथे टाकायचं तुम्हाला. मग 12वा भाग किती? समजा माझं 34 माप आहे, 3.25 4.5 इथे येते, मी मार्किंग केली ती. दुसऱ्या याचा 12वा भाग इथून नाही घ्यायचा तुम्हाला, तर तो घ्यायचा इथून घ्यायचा. इथून 12वा भाग आधी केक. ठीक आहे. ही रेषा अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस देणार. 12+1 ना? हो, 12वा भाग आधी केक. ठीक आहे, घेतलाय. त्याच्यानंतर बस आपलं सेम रेग्युलर जसं आपण इकडे 1.25 किंवा 1.5 इंच ज्या 1.5 इंच घेणार त्या पद्धतीने आपण इथे मार्किंग केली आहे. हा, इथे मिळवला सरळ मध्ये. इथून आपण हा मुंडा असं इकडे घेऊन गेलो. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर आपण इथे थोडं असं स्ट्रेट केलं. ठीक आहे. आणि हा सेट आपण अशा पद्धतीने इथून मिळून दिला.
ठीक आहे. हा आकार काय केला आपण इथून असा मिळून दिला. तर डॉट उंची छातीवरून काढायची की उंचीवरून लावायची? इथून इथे. नाही पण एखाद्याचे कसं मेजर लावतं बरोबर असतं तेव्हा कशी घ्यायची आपण? बघा डॉट उंची ही कंपल्सरी लागेलच. बिना योगपट म्हणजे बिना डॉट उंचीचं तर काम होणार नाही. परंतु अंदाजे जर काढायचे असेल, ठीक आहे, तर तुमची जेवढी चेस्ट असते तेवढी तुम्हाला डॉट उंची टाकायची असते. 10 चेस्ट 10ची घडी आली तर 10 टाकणार, 9.5ची घडी आली तर 9.5 टाकणार. अंदाजे हा. परंतु अंदाजे प्रत्येकच वेळेस बरोबर येईल याची काही गॅरंटी नाहीये. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला माप ते लागेलच. त्याच्यानंतर इथे आपण 1.5 इंच घेतो आणि हा आपला छेद देणार आपण. हे तर बाकी रेग्युलर तर माहितीच आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे कमरेचं माप मोजायचं. काय करायचं? कमरेचं माप मोजायचं. आता कमरेचं माप कसं मोजणार आपण? तर बघा आता इथे किती आलंय? हे आलंय 3 मध्ये पाव इंच जाईल इकडे शिलाईला. ठीक आहे, म्हणजे हे राहिलं 2.25. हे 2.25 तुम्हाला इथे टच करायचंय आणि इथून इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा. आता छाती किती आहे? सॉरी, कंबर किती आहे? 28 आहे. 28चा चौथा भाग 7 अधिक 2. म्हणजे इकडे काही वाढवायची गरज नाही कारण कंबर खूप कमी आहे. 34 छाती आहे तर कंबर 28 आहे, म्हणजे जवळपास 6 इंचामध्ये गॅप असल्यामुळे इकडे शिलाई मार्जिनची पुढे गरज नाही पडली. ठीक आहे, अशा पद्धतीने घ्यायचंय आणि तुम्हाला याला कट करायचंय. काय करायचंय? कट करायचं. आता आपण पुढचं समजून घेऊ. त्याच्यानंतर पहिलं कापून घेऊ आणि नंतर आपण याला समजून घेऊ. बरं, हा तुम्हाला समजलं का? इथे काही अडचण आहे का तुम्हाला? इथे काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? कारण हे तर आपण शिकतच आलोय. ठीक. याला घ्यायचंय, इथून आपल्याला कापायचंय आतून. ठीक आहे, याला घ्यायचंय, इथून सेप द्यायचंय. बोला ना, बोला बोला. तर पफ कमी हवा असेल तर दीडच्या ठिकाणी आपण बघा तुम्हाला जर पप कमी असेल तर इथे तुम्ही 1 सव्वा इंच देणार. त्याच्यापेक्षा कमी नाही करू शकत, 1 वगैरे नाही करू शकत का? नाही ना, खूप कमी होऊन जाईल नाही 1. मग या अगदी 28 मापाला चाललेली 1 इंच, पण 32-34 मापाला नाही चालणार 1 इंच. तसं धकून जातं म्हणा, परंतु पाहिजे तेवढं नाहीये ना. पण तुम्हाला जर असं आवडतच नसेल जास्त पप तर मग तुम्ही कमी करू शकता, असं काही नाही. ठीक आहे, पण एवढा लागतो. आता आपल्याला तर माहिती आहे, आपण जर याला थोडासा नॉर्मल शेप दिला तर हा आपला 1 टक झाला. बरोबर आहे, आलं का लक्षात? याला जर आपण इथून असं कट केलं समजा वरती, यालाच आपण इथून जर असं सरळ लाईन नेली अशा पद्धतीने इकडे, ठीक आहे, आणि हा टक जर क्लोज केला आणि इकडे कापलं तर इकडे शोल्डर ओपन डाट तयार होतो. समजतंय का मला काय सांगायचं? आवाज येतोय? हा, आता तुम्हाला याच्यामध्ये योगपट्टी काढायची. समजा तुम्हाला हा प्रिन्सेस कट आहे, ठीक आहे, हा प्रिन्सेस कट आहे आणि ह्या प्रिन्स मध्ये योगपट्टी काढायची. योगपट्टी काढण्यासाठी आपण काय करतो? इथे समजा 2 इंच घेतलंय मी आणि यावरती 1 इंच योगपट्टीचा आकार घेतलाय. इथे 2 इंच घेतलंय मी, ठीक आहे, इथे 2 इंच घेतलंय आणि हा अशा पद्धतीने योगपट्टीचा लाईन दिला. हा इथे सुद्धा 2 घ्यावं लागेल. बघा प्रिन्स कट तर कसा कट होईल हे तर समजलं तुम्हाला. याच्यामध्ये हो नाही मध्ये उत्तर द्या. प्रिन्स कट कसा, हा प्रिन्स कट, हा हे कसं कट होईल हे तर कळालं तुम्हाला. आता याच्यामध्ये
याच्यामध्ये आता आपल्याला योगपट्टी काढायची कसं हे समजून घ्यायचं. सगळ्यात अगोदर ही 2 इंचाचा असा पहिला हा पट्टा कापायचा आणि हा कापायचा. हे जो कापसाल तर इथे तुम्हाला 1 इंच असा आकार घ्यायचा वरती. याला काय म्हणतो आपण, योगपट्टी आकार, जसं आपण फोर्टेक्सला शिकलो त्या पद्धतीने. ठीक आहे, हा पण इथून कापून घेऊ. आपल्याला इथून असं कापायचं आहे आणि हा पण इथून कापून घेऊ. बरोबर आहे. आता काय होईल, हा टक्स अशा पद्धतीने निघून जाईल. समजलं का, योगपट्टी. बस इथं इथे सिंपली इथे शिलाई मार्जिन वाढवायची, इथे शिलाई मार्जिन वाढवायची. बरोबर, झाली योगपट्टी. इथून तुमचा 1 टक्स पाहिजे, 1 टक्स बनेल. म्हणजे 1 टक्सला टाकायचं असेल तर हा 1 टक्स राहील. तुम्हाला जर प्रिन्स कटला टाकायचं असेल तर प्रिन्स कटला, म्हणजे कुठल्याही याला टाकू शकता तुम्ही. आणि इथून घेऊ तुम्ही याला हा प्रिन्स कट अशा पद्धतीने कट करू शकता. म्हणजे तुम्ही एका पॅटर्न पासून अनेक पॅटर्न तयार करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. हा, शोल्डरच्या मध्ये हे कंटिन्यू गेलं असतं वरती. ठीक आहे, 1 मिनिट. आता हे तर कळालं का तुम्हाला सर्वांना, हे कसं घ्यायचं. ओके, हा, इथे तुम्ही लॉक करून दिला आणि आपली योगपट्टी काढली, संपलं. ठीक आहे, कारण याला अर्धा इंच इकडे वाढावं लागेल, इकडे अर्धा इंच वाढावं लागेल, दोन्ही साईडला तुमची ही शिलाई मार्जिन येऊन जाईल. त्यानंतर आता शोल्डर ओपन जर काढायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला याला क्लोज करावं लागेल. इकडे पहिले आपण याला पॅक करून घेऊ. ठीक आहे, समजलं. आता काय करावं लागेल तुम्हाला, याला वरून असं कट करत द्यायचं. आता हे समजा तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज आहे आजचं. ठीक आहे, इथे आला आपण याला इथे क्लोज करायचं, म्हणजे बंद करायचं हा टक्स. समजलं, झालं शोल्डर ओपन. समजलं का. लक्षात आलं सगळ्यांच्या. सांग कोणती, इथे लागेल ना, इथे लागेल. आता हे असं कट होणार आहे, हे समजा इथून असं कट होईल, वेगवेगळे होतील हे दोन्ही, अशी होतील, अशी कटिंग होईल याची. ठीक आहे, याची अशी कटिंग होईल. आणि इथे तुम्हाला अर्धा इंच शिलाई माया इथे वाढावं लागेल आणि अर्धा इंच शिलाई माया इथे वाढावं लागेल. लक्षात आलं. बर, आता तुम्ही हे पॅटर्न सगळे जण करून बघसाल कशा पद्धतीने, समजा आपण कटिंग झालं, कशा पद्धतीने आपण याची हे केलं. आता याच्यामध्ये शिलाई मार्जिन कुठे कुठे वाढेल, तर शिलाई मार्जिन इथे वाढेल अर्धा इंच आणि याची इथे वाढेल अर्धा इंच. बाकी मग तुम्हाला याच्यामध्ये हा बनवायचं तर हा बनवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला योगपट्टीवाला पाहिजे असेल ती योगपट्टी तर तुम्हाला कळाली कशी पद्धतीने करायची. प्रिन्सेस कट कापायचा असेल तर तुम्ही प्रिन्सेस कट कापू शकता. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा तुम्ही यामध्ये ब्लाऊज कापू शकता. समजलं सगळ्यांना. हा, बनवा ना, बनवा. ठीक आहे, काही अडचण नाही, करून घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि जरी तुम्हाला समजा हा ब्लाऊज नाही समजला आता, ठीक आहे, तर आता आपली ही दुसरी बॅच चालू आहे. ज्यावेळेस ही बॅच संपत येईल तर त्याला मी ज्यावेळेस शिकवायला घेईल त्यावेळेस तुम्हाला परत एकदा जॉईन करेल. ठीक आहे. हा, तर तुम्हा सर्वांना हे पॅटर्न करून बघा. ठीक आहे, नाही संपलं तुम्हाला तर परत शिकवलं जाईल, काही अडचण नाहीये.